गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आज जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं की मार्केट साधारण 120 ते 130 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होईल. आता हे असं का? तर यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर जो शुक्रवारी मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी फॉल आला होता, तर त्याचं रिट्रेसमेंट होतं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या शनिवार रविवारमध्ये जे काही गोष्टी घडलेल्या आहेत, तर त्याचा इम्पॅक्ट आपण म्हणू शकतो. तर सगळ्यात पहिले काय झालं की US मार्केट जे शुक्रवारी चालू होतं, तर त्या दरम्यान पुन्हा ह्या चर्चा सुरू झाल्या की जे काही इराण आणि अमेरिकेचे टॉक्स आहेत तर ते चालू होतील. त्यानंतर जे काय इराणचे जे काय म्हणतो आपण प्रेसिडेंट आहेत तर ते याला आलेले आहेत इस्लामाबादला, पाकिस्तानला. तर मग ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्यामुळे पुन्हा त्यांचं मार्केटवरती गेलं US मार्केट. आणि त्यानंतर आपलं जे गिफ्ट निफ्टी आहे तेही ऑलमोस्ट 200 पॉईंटच्या आसपास वरती म्हणजे ग्रीनमध्ये क्लोज होतं. परंतु त्यानंतर पुन्हा आज सकाळी मार्केट थोडंसं खाली आलं आणि साधारण आता 120-130 पॉईंटच्या आसपास गॅपअप ट्रेड करते. परंतु जर आपण पाहिले टेक्निकली तर मार्केट अशा क्रुशल झोनला बंद झालं होतं की ज्याला आपण म्हणतो की 24,000ची जी लेवल आहे त्या ठिकाणी 100 पॉईंट खालच्या बाजूला. तर मग आता मार्केट ओपन होताना 24,000च्या वरती ओपन होतं आहे. परंतु मार्केटमध्ये तेवढी स्ट्रेंथ नाही आहे जेवढी आपण समजतो आहे. त्याचं कारण बेसिकली असं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या जिओपॉलिटिक्समध्ये कुठल्याही प्रकारचं उत्तर निघालेलं नाही आहे. अनसर्टिनिटी अजूनही कायम आहे. आणि आता ट्रम्पने सांगितलं आहे की कुठेही भेटण्यापेक्षा इराणला जर वाटलं की पीस टॉक्स करायचे तर त्यांनी सरळ सरळ आम्हाला फोन करावा आणि त्यानंतर आपण फोनवरतीच बोलून घेऊ. म्हणजे नक्की काय चाललं आहे त्यांचं त्यांनाच माहीत. त्यानंतर या शनिवार रविवारमध्ये आपण जर पाहिलं तर ट्रम्पवरती गोळीबार झालेला आहे. तीही गोष्ट थोडाफार इम्पॅक्ट मार्केटवरती करेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलायन्स आणि ॲक्सिस बँकेचे रिझल्ट आलेत. रिलायन्सचे रिझल्ट जे आहेत तर त्यामध्ये रेव्हेन्यू जो आहे तर तो इस्टिमेट बीट करून गेला आहे, परंतु प्रॉफिट मात्र इस्टिमेट बीट करू शकलेला नाही आहे. आणि जे काही प्रॉफिट मार्जिन आहे तर ते थोडंसं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे काय झालं आहे की आपण म्हणू शकतो की रिलायन्समध्ये असणारा जो रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म आहे तर त्याचा रिझल्ट चांगला आहे, कारण त्याचा आता IPO येतो आहे. परंतु ओव्हरऑल रिलायन्सचा जो आपण काय म्हणतो की जो प्रॉफिट आहे तर तो म्हणावा असा एवढा इम्प्रेसिव्ह नाही आहे. त्यामुळे काय आहे की त्याचा जर आपण पाहिलं तर आपल्या मार्केटवरती इम्पॅक्ट होईलच, शिवाय रिलायन्सच्या स्टॉकवरती देखील इम्पॅक्ट होईल. परंतु रिलायन्समध्ये फार जास्त डाऊनसाईड नाही आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट माहीत होत्या, कारण जिओपॉलिटिक्स टेन्शन असल्यामुळे ऑइल टू केमिकल जो बिझनेस आहे तर त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स येणारच होते. त्यामुळे ती सगळी गोष्ट जर आपण पाहिली तर बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये फॅक्टर्ड इन आहेत. त्यामुळे जर आपण पाहिलं तर रिलायन्स आज किंवा उद्यापर्यंत कुठेतरी आसपास बॉटम बनवून थोडंसं व्यवस्थित आपण काय म्हणतो की ट्रेड करायला सुरुवात करेल, कारण आता सर्टनिटी आली, काय व्हायचं ते होऊन गेलं. ओके. त्यानंतर जिओचा IPO सुद्धा येतो आहे, तेही मुकेश अंबानींनी सांगितलं की आता ते लाईनअपमध्ये आहे आणि ते होऊन जाईल. म्हणजे त्यावरही कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह परिणाम पाहायला मिळालेला नाही आहे. आणि जर आपण ॲक्सिस बँकेचे रिझल्ट पाहिले तर ते ॲज एक्सपेक्टेड आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर रिलायन्स हा मेजर इंडेक्स हेवीवेट स्टॉक आहे. त्यामुळे तो जर पडला तर मार्केट पुन्हा खाली येण्याची पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मार्केट जर 24,000च्या आसपास ओपन होते तर आज पाहणं खूप जास्त गरजेचं आहे की मार्केट क्लोज कुठं होतं, कारण मार्केट ऑलमोस्ट 24,000 ब्रेक करून 200 पॉईंट खाली जाऊन आलेलं आहे. ओके. त्यामुळे जर आज मार्केट 24,000च्या वरती क्लोज करण्यात यशस्वी झालं तर आपण म्हणू शकतो की काही शुक्रवारी जो ब्रेकडाऊन झाला होता 24,000चा तर तो फॉल्स ब्रेकडाऊन होता. परंतु जर आज मार्केट 24,000च्या वरती क्लोज करू शकलं नाही तर मग मात्र मार्केट पुन्हा एकदा बेरिश झोनमध्ये येईल की जिथे सेल ऑन राईज हा पॅटर्न काम करेल. परंतु जर 24,000च्या वरती क्लोज झालं तर मार्केट पुन्हा वरच्याच कन्सॉलिडेशन बॉक्समध्ये जाईल, जिथे हायर साईडला 24,500, डाऊन साईडला 24,000 या दरम्यान मार्केट ट्रेड करत राहील. तर मग पाहूयात की काय घडते ते. परंतु
अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर FISDIचा डेटा जर आपण लक्षात घेतला तर FISनं अगेन चांगल्यापैकी सेलिंग केलेलं आहे. म्हणजे शुक्रवारी मेजर ड्रॅगर FIS होते. त्यांनी ऑलमोस्ट 6,500 कोटींच्या आसपास सेलिंग केले. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 4,000 कोटींचं बाईंग केलेलं पाहायला मिळतं. तर मग पाहूयात आता पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडत आहेत, जिओपॉलिटिकली काय नवीन न्यूज येते का त्याच्यावरही तुम्ही लक्ष ठेवा. आणि मार्केटमध्ये एकच गोष्ट आहे, 24,000च्या खाली जर क्लोज झालं तर मार्केटमध्ये सेल ऑन राईज पॅटर्न काम करेल. जर 24,000च्या वरती मार्केटमध्ये आज क्लोजिंग आलं तर पुन्हा बाय ऑन डिपचा सिनेरिओ कंटिन्यू राहील 24,500 ते 24,800पर्यंत. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.